पुलिस थाना पाचपौली क्षेत्र में एक 10 वर्षीय नाबालिग लड़की से छेड़छाड़ के मामले में पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पुलिस थाना पाचपौली इलाके में रहने वाली 30 वर्षीय फिरियादी की 10 वर्षीय नाबालिग बेटी घर के पास की दुकान से सामान लेने जा रही थी। उसी बस्ती में रहने वाला आरोपी, जिसकी पहचान अनुराग रविंद्र पिंपलघरे उम्र 25 वर्ष निवासी पाचपौली के रूप में हुई है, वह पीड़ित बच्ची के पास आया। आरोपी ने बच्ची के नाबालिग होने का फायदा उठाते हुए उसे बहला फुसला कर छत पर भेजा और वहां उसके साथ ऐसी हरकत की जिससे उसके मन में लज्जा उत्पन्न हो गई। इसी तरह आरोपी ने फिरियादी की बेटी के साथ विनय भंग किया। इस मामले में फिरियादी द्वारा की गई शिकायत के आधार पर पुलिस थाना पाचपौली में उपनिरीक्षक शेख ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी अनुराग रविंद्र पिंपलघरे को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। बरोबर आहे, पीडित मुलगी त्याच मोहल्ल्यात राहते आणि आरोपी त्याच मोहल्ल्यात राहतो। पीडित मुलीला बघून एक चॉकलेट देतो म्हणून गच्चीच्या वर नेला होता। त्या ठिकाणी तिचं विनयभंग होईल अशा पद्धतीचे वर्णन केल्यामुळे कृत्य केल्यामुळे त्यांनी पीडित मुलगी तिच्या आईला सांगितली। आईने येऊन तक्रार दिली। त्या पद्धतीने आम्ही रितसर रिपोर्ट घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आले। संबंधित प्रकरण हा पोक्सो आणि विनयभंगाचा आहे। त्यातल्या त्यात वेगळ्या जातीची असल्यामुळे मुलगा वेगळ्या जाती, आरोपी वेगळ्या जातीचे असल्यामुळे ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब हे त्या गुन्ह्याचा तपास करीत आहे। मान्य न्यायालयात आरोपीला अटक करून रवाना करण्यात आले। अनुराग पिंपळघरे म्हणून आरोपीचे नाव, वय अंदाजे 25 वर्ष आहे। लाल दरवाजा तो तिकडेच राहतो आणि तो झुणका भाकर केंद्रात काम करतो। माझी अशी मांग आहे, माझी बहिणीची मुलगी 10 वर्षाची आहे आणि शिवभोजन हे तिथं एक पाचपौली क्षेत्रामध्ये आहे। पाचपौली क्षेत्रामध्ये शिवभोजन आहे। तर आम्ही पाचपौली चौकीमध्ये आले आहोत सकाळीच पासून 10 वाजतापासून हे मांग घेऊन का त्या मुलीला 10 वर्षाच्या मुलीला हे भेटली पाहिजे म्हणून आम्ही याच्यात आले आहोत का आम्हाला न्याय भेटला पाहिजे। माझी बहिणीची मुलगी 10 वर्षाची आहे। तिच्या संग एक शिवभोजनवाल्या पोरानं तिला बोलवलं अंदर, माझी फोटो काढून दे। फोटो नाही काढायला म्हणली मुलीनं, तर म्हणते झाडात पाणी टाकून दे। झाडात पाणी टाकायच्या बहाण्यानं वरतं नेलं आणि त्याचे कपडे वगैरे काढत होते आणि कपडे काढून बेकार हरकते करत होता। मी सांगू शकत नाही, असं सगळं करत होता तो। का आम्हाला असं वाटते का त्या मुलाला तर आम्ही ना जिवंत मारून टाकायला पाहिजे। हे माझ्या बाजूला आहेत, हे पीडितची मम्मी आहे। जो बाजूला आहे ती पीडितची मम्मी आहे। आमची हेच आहे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे। माझ्या मुलीला तर न्याय भेटला पाहिजे। त्याच्या अनुराग चिंचघडे, बापू बसवड चौक मध्ये, पाचपौली क्षेत्र। इन BCN न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।